ये तो सच है कि भगवान है मगर फिर भी अनजान है। ये तो सच है कि भगवान है मगर फिर भी अनजान है। जय जय राम कृष्ण हरे, 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 हरे जय जय राम कृष्ण हरे, हरि जय जय राम कृष्ण हरे, हरि जय जय राम कृष्ण हरे, 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 जय राम कृष्ण हरे, जय 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 जय राम कृष्ण हरे। दिव्य रूप माँ बाप का उस विधाता की पहचान है। ये तो सच है करा करने वाले देवोनिया, करा करने वाले देवोनिया, करा करने वाले करा करने वाले देवोनिया, सुंदर देखा
Bye.
हॅलो पुढे पुढे सर का या पुरुष मंडळी सर का पुढे या पुढे या संपूर्ण तरुण वर्ग
खुर्चीवरून एकही बसू ना खाली बसा बरं खुर्ची एक जागी लावून ठेवा खुर्ची एक जागी लावून ठेवा सर्वांनी खाली या राम कृष्ण
ऐसी जोडी करा रामकंठी धरा ऐसी जोडी करा रामकंठी धरा जेने तुके फेरा गर्भवास ऐसी जोडी करा रामकंठी धरा ऐसी जोडी करा रामकंठी धरा जेने तुके फेरा गर्भवास नाशिवंत आटी प्रिया पुत्र नाशिवंत आटी प्रिया पुत्र जजाचा शिनतीची फळ नाव धड करा सहस्रनाम नाव धड करा सहस्रनाम भव सिंधुची धडी पावे नाशिवंत आटी प्रिया पुत्र नाशिवंत आटी प्रिया पुत्र जाता शिनतीची फळ तुकामने काळा अनातोंडावरी तुकामने काळा अनातोंडावरी आता भरा हरे राम पाणी तुकामने काळा अनातोंडावरी तुकामने काळा अनातोंडावरी आता भरा हरे राम पाणी पार
ऐसी जोडी करा राम कंठी धरा, जेने चुके फेरा गर्भवास, नाशिवंताटी प्रिया पुत्र धन, बीज ज्याचा शेणतीची फळ, नावधड करा सहस्त्र नामाची, जे भवसिंधूची थडी पावे, नाशिवंताटी प्रिया पुत्र धन, बीज ज्याचा शेणतीची फळ, तुका म्हणे काळा हाना तोंडावरी, तुका म्हणे काळा हाना तोंडावरी, भाता भरा हरी रामबानी, नाशिवंत आटी प्रिया पुत्र धन, बीज ज्याचा शेणतीची फळ विठाला. श्री पांडुरंगा सद्गुरु हे स्वामी, पांडुरंगा सद्गुरु हे स्वामी, पांडुरंगा सद्गुरु हे स्वामी, पांडुरंगा सद्गुरु हे स्वामी. सारस्वताचे गोड तुम्हीच लाविले जी झाड, तरी अवधाने अमृते वाढ शिंपून किजे, संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं, विलोकितो येन समाधी राजः, वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं, नमामि जुगं मिश्रसा गुरुन्तं, काशाय वस्त्रं करदण्डधारिणीं, कमण्डलु पद्मकरेण शङ्खं, चक्रं गदाभूषयित भूषणाढ्यं, श्रीपादराजं शरणं प्रपद्ये, तैसे तुमचे अवधान धाये, आणि तुम्ही म्हणा हे होय, ऐसे वक्तृत्व कवना हे जेणे तुम्ही रिझा जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण तिचे वंदू, श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता, तो मंत्रहीन क्रिया नकाचर्या विचारू, घ्यावी घ्यावी माझी सेवा, दीन दुर्बळाची देवा, जोडूनी अंजुळ असे दाना उतावीळ, पहा पहा कृपा दृष्टी, बोला उरलिया गोष्टी विठ्ठल. कंठी धरा, ऐसी जोडी करा राम कंठी धरा, जेने चुके फेरा गर्भवास, नाशिवंताटी प्रिया पुत्र धन, बीज ज्याचा शेणतेची फळ. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनोक्ती सेवेसाठी निवडलेला अभंग हा श्रीमंत संत वैराग्य राग रसिक सच्चिदानंद सुख भक्त कल्याण मूर्ती श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा
एक अत्यंत महत्वाचा, अत्यंत प्रसिद्ध, जवळजवळ सगळ्यांच्या पाठांतरातला अत्यंत गोड असा अभंग सेवेसाठी घेतलेला आहे. आणि या अभंगातून जगद्गुरु श्री तुकाराम महाराज कर्तव्य कर्माचा त्याग न सांगता कर्तव्य कर्म करण्याची रीत फलासह सांगतात. एक, मनुष्य जीवाने जन्माला आल्यानंतर कोणती जोडी करावी हे सांगतात. दोन, आणि राम नामाचं साफल्य सांगतात. तीन, विठ्ठला हे वेगळं सांगायलाच नको. वेगळं सांगण्याचं कोणतंही आणि काहीही कारण शेष नाही, किंबहुना ती वेळही नाही. पण तरी सुद्धा वक्त्याचं प्रधान कर्तव्य या न्यायाने सांगायचं ठरलं तर कैलासवासी भगवंत पिराजी लोखंडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने ही कीर्तनाची सेवा आज सर्व लोखंडे कुटुंबियांच्या वतीने ही कीर्तनाची सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. आणि ज्यांच्या निमित्ताने सेवा आहे त्यांचं जीवन म्हणजे काही सामान्य नव्हतं. ते निळोबारायांचे वारकरी होते आणि स्वतः संप्रदायाची विचारधारा ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराजांच्या विचाराची वाटचाल त्यांच्या जीवनात होती. खऱ्या अर्थानं आजचं हे पुण्यस्मरणाचं कीर्तन खऱ्या अर्थानं पुण्यस्मरणाचं कीर्तन नाही तर रोज आम्हाला कुणाच्याही पुण्यस्मरणाचं कीर्तन करावं लागतं. ज्याचा आणि आयुष्यात कधीही पुण्याचा संबंधच आला नाही अशाही लोकांच्या पुण्यस्मरणाचं कीर्तन करावं लागतं. पण आज खऱ्या अर्थानं पुण्यस्मरणाचं कीर्तन आहे का? आज एका वारकऱ्याच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं कीर्तन आहे. विठ्ठला आणि त्यांची तीनही मुलं, त्यांच्या तिन्ही मुलांनी अत्यंत सुंदर नियोजन केलेलं आहे. अगदी बाळासाहेब भगवंत लोखंडे, निलेश भगवंत लोखंडे आणि विठ्ठल भगवंत लोखंडे, तीनही मुलांनी अत्यंत सुंदर नियोजन केलेलं आहे. आणि या सेवेसाठी सर्वच संप्रदायातील ख्यातनाम गायकवादक तथा महाराज मंडळी उपस्थित आहे. किंबहुना मला जन्मूनही जेवढे दिवस झालेले नाही त्याही पेक्षा दुप्पट काल ज्यांचा परमार्थात व्यतीत झालाय आणि होतोय अशी सर्वच मंडळी इथे उपस्थित आहेत. त्यामध्ये श्री ज्ञानेश्वर प्रासादिक भजन मंडळ असेल, आदरणीय परमपूज्य वारकरी संप्रदायातील एक अत्यंत उत्कृष्ट व्यक्तिमत्व आदरणीय परमपूज्य आमचे बाळशीराम महाराज लोखंडे असतील, आदरणीय परमपूज्य वारकरी संप्रदायातील एक अत्यंत उत्कृष्ट गायनाचार्य आदरणीय परमपूज्य निवृत्ती महाराज देवडे असतील, आदरणीय परमपूज्य आबाजी महाराज ढोबळे असतील, आदरणीय परमपूज्य बबूदादा ढोबळे असतील मृदंगमणी, आदरणीय श्री अजित महाराज लोखंडे, आदरणीय देवडे महाराज. आणि कोणाचं राहिलंच तर तो लिहिणाराचा दोष समजावा. विठ्ठला आदरणीय आमचे कुणाल महाराज लोखंडे, कुणाल महाराज विधाटे, आदरणीय आमचे विधाटे साहेब आहेत, जाधव साहेब आहेत, वाळून साहेब आहेत. सर्वांना अंतःकरणापासून वंदन करतो. सर्व महाराज मंडळींच्या पायाला शिरसाष्टांग दंडवत करतो आणि अभंगाच्या दृष्टीने प्रवास चालू करतो. मस्तक माझा पायावरी, Yeah.
वारी वार करी संतांच्या, मस्तक माझा पायावरी राहू निरंतरी संतांच्या. आणि आज एका पित्याचं पुण्य स्मरण आहे, आज एका वडिलांचं वर्ष श्राद्ध आहे. खऱ्या अर्थानं वर्ष श्राद्ध हे मुलाने आपल्या आई वडिलांचं केलंच पाहिजे, तो शास्त्राचा विधी आहे. काही लोक म्हणतील महाराज हो विज्ञानवादाचा काळ आहे, तंत्रज्ञानाचं युग आहे, एकीकडे जग चंद्रावर चाललंय हे राहिलं एका बाजूला, आणि तुमचं प्रत्येक वेळेला पुण्यस्मरण केलंच पाहिजे, वर्ष श्राद्ध केलंच पाहिजे, दशक्रिया केलीच पाहिजे, मासिक श्राद्ध केलंच पाहिजे, हा आग्रह काय म्हणून? तर बाबा त्याचा विचार मी नाही सांगत, त्याचा विचार आमचे तुकोबार आहे, त्याचा विचार शास्त्र, त्याचा विचार गरुड पुराण किंबहुना अन्यही ग्रंथ त्याचा विचार सांगतात की मुलाने आपल्या आई वडिलांचं पुण्यस्मरण केलंच पाहिजे, मुलाने आपल्या आई वडिलांचं मासिक श्राद्ध केलंच पाहिजे. का केलं पाहिजे? तर शास्त्र सांगतं आई वडिलांचा अंतकाळ म्हणजे मुलाच्या दृष्टीने पर्वकाळ आहे. ज्ञानोबराय सांगतात माता पितर मरणे अंकित जे दिवस, किंवा नाथ महाराजांची भाषा याचे पुढचे. नाथ महाराज सांगतात की बाबा आई वडिलांचा अंतकाळ म्हणजे मुलाच्या दृष्टीने पर्वकाळ सांगितलेला आहे. नवे नवे नाथ महाराज सांगतात एखाद्या वेळेला कुंभासारखा योग एखाद्या मनुष्याच्या जीवनात 2-4 वेळा येऊ शकतो. नवे नवे एखाद्या माणसाच्या जीवनामध्ये कपिल षष्ठी सारखा दुर्मिळ योगही 2-3दा येऊ शकतो. पण नाथ महाराज सांगतात असा एकच पर्वकाळ आहे आणि तो म्हणजे आई वडिलाचा अंतकाळ, आणि तो मुलाच्या जीवनात एकदाच येत असतो, एकदाच येत असतो. पुरुषाशी पर्वकाळ, पुरुषाशी पर्वकाळ जन्मात जोडे एक वेळ, माता पित्याचा अंतकाळ ती धर्माची वेळ ती पवित्र विठ्ठला. पुण्यस्मरण वर्ष श्राद्ध साजरं करत नाहीत, त्यांचे पितर जिथे कुठे असतील तिथून आहाकटा करतात की आमच्या वंशामध्ये हा दुराचारी पुत्र का जन्माला आला. आहाकटा त्यांचे करीती पितर वंशी दुराचारी पुत्र झाला. आणि मग महाराज अहो केलं तर फायदा काय? तर तुकोबाराय सांगतात की बाबा पितर आशीर्वाद देतात, नवे नवे त्या कुळाचं कल्याण इच्छितात. तुका म्हणे पितर आशीर्वाद देती, कल्याण इच्छिते आपल्या कुळा विठ्ठला. आणि आई वडील आहेत तोपर्यंत त्यांची सेवा करावी आणि ते गेल्यानंतर त्यांचं पुण्यस्मरण करावं. आई वडील आहेत तोपर्यंत त्यांची सेवा करावी, त्यांच्या पाया पडावं. आई वडील आहेत तोपर्यंत त्यांना नीट बोलावं, त्यांची विचारपूस करावी. नाहीतर ज्ञानोबराय सांगतात काही काही लोकांचा स्वभाव असतो काय, घरात आई वडिलांना नीट बोलायचं नाही, घरात आई वडिलांशी चांगला व्यवहार करायचा नाही, आणि बाहेर गेले की लोकांना राम 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 जे हरी पाहुणं. ज्ञानोबराय सांगतात तो मूर्ख आहे, मूर्ख आहे. घरी मात पितरा धड बोली नाही संसारा, एर विश्व भरू आदरा मूर्ख जैसा विठ्ठला. अरे एका आई वडिलांची सेवा करा, जगात काही करण्याची गरज पडणार नाही, जगात काही करण्याची गरज पडणार. आज जेवढीही माणसं त्रस्त आहेत ना, माझ्या पुढे बसलेली किंबहुना कीर्तनाला न आलेली, जगातली सगळी माणसं त्रस्त आहेत, दुःखी आहेत, भरपूर पैसा असून सुद्धा सुखी नाहीत. त्याचं काय कारण असेल तर ते त्रस्त आहेत, दुःखी आहेत. आणि ब्राह्मणाकडे गेलं की ते ब्राह्मण एवढं सांगतात तुमच्या जीवनात काय आहे. बोला की बरोबर बोललो तुम्ही, पितृदोष आहे का? कधीही घरात आई वडिलाला चांगलं न बोललेल्याचा तो परिणाम, कधीही आई वडिलांची सेवा न केलेल्याचा परिणाम आहे. एक साधा मशवरा सांगतो तुम्हाला जाता जाता, काय कोण्याच तीर्थाला जाऊ नका, कोण्याच धामाला जाऊ नका, काशी तर अजिबात करू नका, इथंच नीट काशी करा. हो, अजिबात कोण्या क्षेत्राला जाऊ नका, कोण्या देवाच्या पाया पडू नका. एक वाक्य सांगतो काय,
मरेपर्यंत आई वडिलांच्या पाया पडा आणि आई वडील गेल्यानंतर त्यांचं पुण्यस्मरण साजरं करा. जीवनात तुम्हाला देवाला सुद्धा दुःख देण्याची ताकद होणार नाही. विठाला आणि आज एका पित्याचं पुण्यस्मरण आहे, पित्याचं पुण्यस्मरण आणि त्या निमित्तानं काहीतरी बोलणं हे वक्त्याचं परम कर्तव्य. एका पित्याचं पुण्यस्मरण. वडील काय असतात तर वडील वडीलच असतात. ज्या त्या कवींनी फक्त आईचंच वर्णन केलं, शास्त्रांनी आईचंच वर्णन केलं, साहित्यिकांनी आईचंच वर्णन केलं, संतांनी पण आईचं तोंड भरून वर्णन केलं आणि आम्ही तर कळसच केला आम्ही. महाराज सांगतात आईचं वर्णन सगळ्यांनी तोंड भरून केलं म्हणजे बापाचे कष्ट मुलासाठी कमी आहेत असा त्याचा अर्थ होत नाही. अरे बाप म्हणजे या संसार नावाच्या चित्रपटातला पडद्यामागचा कलाकार. तो दिसत नाही पण त्याची भूमिका सामान्य नाही. बापाचं जीवन असं असतं, बापाला आपलं दुःख सांगताही येत नाही आणि रडताही येत नाही असं बापाचं जीवन असतं. आमचे गुरुवर्य शांती ब्रह्म मारुती बाबा पुरेकर पाठा सांगत असतात की बुवा बाप काय असतो, बाप बापच असतो. आहे तोपर्यंत दिसत नाही आणि गेल्यानंतर सांगण्याची सोय नाही, त्याला बाप म्हणतात. विठ्ठला पण बऱ्याच वेळेला मुलांना बापाचा राग येतो, बापाचं कठोर वागणं मुलांना आवडत नाही. पण त्याला हे कळत नाही की बापाची भूमिका व्यवहारात कठोर जरी असली तरी ते आपल्या हितासाठी. आमचे गुरुजी एक उदाहरण सांगायचे. काय झालं, मुलगा 20-25 वर्षाचा झाला. 20-25 वर्षाचा झाला, काही काम करत नव्हता, काहीच काम करत नव्हता. नुसता जेवायचा झोपायचा, जेवायचा झोपायचा, झोपायचा जेवायचा, जेवायचा झोपायचा, झोपायचा जेवायचा, एवढंच काम त्याचं. काही काम नाही, ठरलेलं काम. बापानं सांगितलं बाळा अरे 20-25 वर्षाचा झाला, कष्ट कधी करशील, पैसे कधी कमवशील, उद्योग धंद्याला कधी लागशील. तो म्हणला आणि वडील कडक होते. बापानं सांगितलं बाळा आजपासून 1 रुपया मला आणून दिल्याशिवाय मी तुला भाकर देणार नाही. आणि त्याला माहित होतं आपले वडील कडक आहे, आपले वडील कडक आहेत, कठोर आहेत. पण बऱ्याच वेळेला थोडस खेदानं माफी मागून सांगतो तुमची बर का महाराज, बऱ्याच वेळेला मुलं बिघडण्यासाठी ह्या कारणीभूत असतात. आई कारणीभूत असते बऱ्याच वेळा. आई म्हणली बाळ्या अरे जाऊ दे, बाप बोलला तर बोलू दे, मी तुला रोज रुपये देत जाईल, मी रोज रुपये देत जाईल. एक काम करायचं, रुपया घ्यायचा, गावात जायचं, उन्हाळक्या करायच्या, तुकारक्या करायच्या, गप्पा मारायच्या आणि बरोबर 12 वाजता यायचं जेवायचं. आता आई त्याला रोज रुपया द्यायची आणि हा रोज रुपया घेऊन छाती काढून यायचा. बाप बसलेला असायचा, बापाच्या हातावरती हा रुपया ठेवायचा आणि बाप रुपया यानं हातावरती रुपया ठेवला की बाप रुपया चुलीत फेकायचा. दररोज ठरला, दररोज. 8 दिवस झाले, 15 दिवस झाले, महिना झाला, 6 महिने झाले आणि आईच्या जवळचे पैसे संपले. आता तिच्या जवळ तरी बिचारी जवळ पैसे कुठून येणार? दुसऱ्याच्या घरून नांदायला आलेली पराधीन जगणं त्या बिचारीचं, तिच्या जवळ तरी कुठून पैसे असतात. संपले तिचे पैसे, संपले. आणि आईनं सांगितलं बाळ्या उद्यापासून तू आणि तुझा बाप माझ्या जवळचे पैसे संपले, पैसे संपले. आणि आता याचा नाविलाज झाला, याला कष्टाची सवयच नव्हती, आईच खाऊ कष्टाची सवयच नव्हती. आणि मग हा गावात अगदी 12 वाजता भूक लागली, मित्रांना पैसे मागितले, कोणाही मित्राने पैसे दिले नाही. अगदी लोकांना शेवटी भीक मागायला लागला. तो म्हणला हो रुपया द्या, रुपया द्या. लोक म्हणले अरे रुपया असा विनाकारण कसा देता येईल का? या जगातल्या माणसांचा स्वभाव आहे, जगातली माणसं फुकट शिव्या सुद्धा देत नाहीत. हो मेरे बाप, इस दुनिया में स्वार्थ के बिना कुछ भी नहीं होता. स्वार्थाशिवाय लोक जाहिरी सुद्धा करत नाहीत, या जगाचा नियम आहे. आणि शेवटी नाविलाज झाला. 2 वाजले, पोटात कावळे ओरडायला लागले, भूक लागली, भूक लागली. पण त्याला माहिती होतं आपले वडील कडक आहेत, 1 रुपया जर नाही नेऊन दिला तर बाप जीव देणार नाही. शेवटी नाविलाज झाला. रस्त्याच्या कडेला एक जण लाकडं तोडत होता, एक लाकूड लाकडं तोडत होता. तो म्हणला बाबा हो रुपया द्या. अरे तो म्हणला दिवसभर लाकडं तोडल्यानंतर मला 10 रुपये मिळतात आणि तुला रुपया कुठून द्यायचा? मी तुला रुपया देईल तुला रुपया, पण मला ही बाभूळ तोडू लागायची. आणि सगळ्यात अवघड झाड तोडणं कोणतं असेल
तर ते बाबळीचा. आता आपण सर्व बऱ्यापैकी शेतकरी मंडळ्या सगळ्यात आवड कसलाही हिंद केसरी आणा आणि त्याला बाबळीचं झाड तोडायला लावा. त्याच्या हातात त्याने कुऱ्हाड घेतली की त्याला फोडा आलेच पाहिजे फोड. तर आता तो लाकड कष्टाची सवय नव्हती. हातात कुऱ्हाड घेतली ती बाबूळ तोडायला लागला. हाताला फोडा आले नाही, फोड फुटले आणि हात थरथर 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 कापायला लागले. 5 वाजले. या लाकूड तोड्यानं त्याला रुपया दिला. हातावरती रुपया सुद्धा बसत नव्हता. हात थरथर कापत होते का फोड फुटलेले होते. तो रुपया घेतला, घरी आला. पण आज घरी आला पण राजेश्रीताई आज छाती काढून नाही आला, आज खाली मान घालून आला. आज छाती काढून नाही आला, आज खाली मान घालून आला. आणि खाली मान घालून आला आणि बाप बसलेला होता आणि बापाच्या हातावरती रुपया ठेवला. आणि बापाचा नियम काय? रुपया चुलीत फेकणे. बाप रुपया चुलीत फेकणार तेवढ्यात हात धरला. तो म्हणला थांबा बाबा, रुपया फेकू नका. बापाने विचारलं काय झालं? अरे 6 महिने झालं रुपया फेकतो, एकदा पण बोलला नाहीस, आज काय झालं? नाही बाबा, हा रुपया मी कष्ट करून कमवून आणलाय. या रुपयाची किंमत किती तुम्हाला माहितीये का? हे बघा माझ्या हाताकडे बघा, फोड आले नाही बाबा, हे फोड फुटलेत. ही या रुपयाची किंमत आहे. बापानं सांगितलं बाळ्या, तुला कष्टाची किंमत जरी कळाली तरी मी तुला दिलेल्या शिक्षेचं सार्थक झालं. हा बापाचा उद्देश बऱ्यापैकी मुलांना कळत नाही. विठ्ठला आता प्रमाण सांगतो. बाप करे एकाएकी केला मिराशीचा धनी. कडी वागवणी भार खांदी. महाराज सांगतात बाप करी जोडी लेकुराची ओढी आपुली कुरवंडी वाळवणी. एकाएकी केला मिराशीचा धनी. कडी वागवणी भार खांदी. विठाला नव्हे वडिलांची पुण्यतिथी जरी केली तरी स्वर्गात पितर जेऊ घातलेल्याच पुण्य लागतं. वडिलांची पुण्यतिथी
वडिलांची पुण्यतिथी, स्वर्गीय पितर जेवते, स्वर्गात पितर जेव घातलेल्याच पुण्य लागत. आणि बापाच्या सेवेची ताकद सामान्य नाही, सामान्य नाही. भागवतामध्ये त्या नाभागाचं चरित्र आलेलं आहे, नाभागाचं चरित्र आले. हो, तो नाभाग आणि त्या नाभागाचे वडील नभग बर का, नभग. आणि त्या नभगाला बरीचशी मुलं होती. आणि त्या नभगाने सांगितलं की नाभागा जंगलात जा, तपश्चर्या कर, तुला राज्याचा राजा करायचंय, तुला राजगादीवरती बसवायचं. मग आता तुम्ही म्हणसाल त्याला जर राजाचा राजा बनवायचं, राजगादीवरती बसवायचंय, तर मग जंगलात तपश्चर्येसाठी का पाठवलं? तर नभगाने सांगितलं बाळ्या, तुला अनुकूल प्रतिकूलतेचं ज्ञान असलं पाहिजे, म्हणून जंगलात तपश्चर्या करण्यासाठी जा, जा तपश्चर्या करण्यासाठी. आता हा नाभाग तपश्चर्याला गेला, तपश्चर्या करून घरी आला, तर मुलांनी हा नाभाग येण्याच्या अगोदरच याच्या भावंडांनी आणि त्या नाभागाच्या मुलांनी सगळ्या वाटण्या करून घेतल्या, सगळ्या वाटण्या करून घेतल्या. हो, हा नाभाग आला, सिंहासनावरती बसायला लागला. मोठ्या भावाने सांगितलं, दादा अरे हे सिंहासन माझ्या वाट्याला आले, माझ्या वाट्याला आले. बर, नंतर कपाटाकडे गेला, तिजोरीकडे, अरे दादा ती तिजोरी माझ्या वाट्याला आली. बर, नंतर शेतीकडे, अरे ती वावर ती माझ्या वाट्याला आलेली. मग त्याने विचारलं माझ्या वाट्याला काय? तर सर्व भावंडांनी सांगितलं तुझ्या वाट्याला तो म्हातारा बाप आहे. अरे वा, काय माझे भाऊ आहात तुम्ही, माझ्या वाट्याला तो म्हातारा बाप आहे. त्यावेळेला त्या भावंडा त्या नाभागाने सांगितलं, अरे वा, भाऊ असावेत तर तुमच्यासारखे. अरे जगातली सगळी नैश्वर संपत्ती तुम्ही घेतली आणि जगाचा ईश्वर असणारा बाप माझ्यासाठी ठेवला. अरे वा, भाऊ असावेत असे. तक्रार शब्दाने केली नाही, शब्दाने केली नाही. शेवटी काय केलं, म्हाताऱ्या बापाला खांद्यावरती घेतलं आणि हा नाभाग निघाला जंगलाच्या दिशेत. आणि नभग रडायला लागला, नभग रडायला लागला. नभग आणि बाप नाभागाने विचारलं, का रडता बाबा, का रडता? त्यावेळेला नभगाने सांगितलं, बाळा अरे बापाने मुलासाठी संपत्ती आणि संस्कार कमवायचे असतात. मी तुला संपत्ती कमवून ठेवू शकलो नाही, तर काळजी करू नको, तुझ्यासाठी मात्र मी संस्कार कमवून ठेवले, संस्कार कमवून ठेवले. शेवटी तो नभगच होता. त्या नभगाने सांगितलं, इथे अंगिराज कुळातले ब्राह्मण यज्ञ करायचं आहे आणि त्या ब्राह्मणांना शाप आहे, 6 दिवसाला ते मंत्र विसरत आहे. या नभगाने त्या नाभागाला मंत्र शिकवले. तो नाभाग त्या अंगिराज कुळातल्या ब्राह्मणांकडे गेला, त्यांना मंत्राचं स्मरण करून दिलं आणि मंत्राचं स्मरण करून दिलं आणि यज्ञ सफल झाला, यज्ञ सफल झाला. नाही तर 6 महिने झाले यज्ञ सफलच होत नव्हता. का? मंत्राच्या विस्मरणामुळे. यज्ञ सफल झाला आणि यज्ञ सफल झाला आणि यज्ञातलं उरलेलं द्रव्य आणि यज्ञातलं उरलेलं धान्य त्या ब्राह्मण आणि या नाभागाला दिलं. आणि तो नाभाग ते यज्ञातलं उरलेलं द्रव्य आणि धान्य घेऊन निघाला. तितक्यात शिवगण आडवे आले, शिवगण आडवे आले. तो म्हणाले, अर्थात काय झालं? अरे तुला माहित नाही काय, प्रजापती दक्षाच्या सभेत काय ठरलेलं आहे? यज्ञातल्या उरलेल्या द्रव्यावरती आणि धान्यावरती शिवगणाचा अधिकार असतो. पुढे घेऊन चाललास खाली. आता तो नाभाग नावीला झाला. त्या नाभागाने सांगितलं, एक काम करा, थांबा, थोडं थांबा, थोडं थांबा. काय? यज्ञातलं उरलेलं सगळं द्रव्य आणि धान्य तुम्ही घेऊन जा, फक्त 1 मिनिट थांबा, मला माझ्या वडिलांना विचारून येऊ दे की यज्ञातल्या उरलेल्या द्रव्यावरती आणि धान्यावरती शिवगणाचा अधिकार असतो का? अरे बाप बाप कशाला म्हणतात, कशाला म्हणतात? पितृनिष्ठा कशाला म्हणतात, कशाला म्हणतात? हो, खायची मारामार आहे तरी धर्म आठवतो, त्याला खरा धार्मिक म्हणतात. अंग भोगाकडे पाहता कृपण वैसा आवडे, तरी धर्माविषयी थोडे न बघून. काही लोकांच्या अंगावरती फाटके कपडे असतात पण त्यांना पंगत घालायची लय हौस असते, लय हौस असते. हो, आणि काही लोकांच्या घरी जळता जळत नाही पण कव्हाच वार करायला चहा पाहतात. असे आहे विठ्ठला. कधीच नाही उष्ट्या हातानं कावळा सुद्धा नाही. त्याचा कशाला विचार करायचा? तो नाभाग तो म्हणणार, थांबा, मला माझ्या वडिलांना विचारलं. हा नाभाग वडिलांकडे आला, बापाला नमस्कार केला आणि म्हणला, बाबा अहो यज्ञातल्या उरलेल्या द्रव्यावरती आणि धान्यावरती शिवगणाचा अधिकार असतो. अरे हो, तुला सांगायचं तू विसरलो. यज्ञातल्या उरलेल्या द्रव्यावरती आणि धान्यावरती शिवगणाचा अधिकार असतो, त्यांना ते घेऊन जाऊ दे. नंतर तो आला, त्याने शिवगणांना नमस्कार केला. तो मला चुकलं माझं बर का,
मला माफ करा. का मी तुमच्या धनावरती आणि द्रव्यावरती सत्ता दाखवली, धान्यावरती सत्ता दाखवली, माफ करा. त्याचा प्रसंग असा घडला, ते शिवगण त्याच्यावरती प्रसन्न झाले, भगवान महादेव प्रसन्न झाले आणि त्या नाभागाला पुन्हा आर्यावर्ताचा राजा केलं. ही ताकद कशाची असेल तर फक्त बापाच्या सेवेची. विठ्ठला अभंगाकडे येतो. आमचे तुकोबाराय जी मुलं आपल्या आई वडिलांचं पालन पोषण करतात त्याच्या चरणावरती आमचे तुकाराम नमस्कार करतात. नमो तया माता विद्याचे पालन, नमो तया माता विद्याचे पालन, पालन, नमो त्या वचन सत्यवदी. म्हणून असो सेवेसाठी जो अभंग घेतला त्या अभंगाचाही काहीसा विचार करणं क्रमप्राप्त आहे. म्हणून सेवेसाठी जो अभंग घेतला या अभंगातून तुकाराम महाराज 3 गोष्टी सांगतात. एक म्हणजे कर्तव्य कर्माचा त्याग न सांगता कर्तव्य कर्म करण्याची रीत फलासह सांगतात. एक मनुष्य जीवाने जन्माला आल्यानंतर कोणती जोडी करावी ती जोडी सांगतात. 2 आणि रामनामाचं साफल्य सांगतात. 3 एक म्हणजे कर्तव्य कर्माचा त्याग न सांगता कर्तव्य कर्म करण्याची रीत फलासह सांगतात. जीवाला कर्म हे करावंच लागणार. का जीव हा कर्मामध्ये बांधलेला आहे. कर्मानुबंधिनी मनुष्य लोके. महाराज सांगतात जीवाला कर्म हे करावंच लागणार आहे. नव्हे महाराज सांगतात जीव हा कर्मामध्ये बांधलेला आहे, कर्म करावंच लागणार. काही लोक म्हणतील महाराज आम्ही कर्म करणार नाही. तुकोबाराय म्हणले काय म्हणला? तो म्हणला मी कर्म करणार नाही. तुकोबाराय म्हणले काय म्हणला? अहो मी कर्म करणार नाही. आमचे गुरुवरे शांती ब्रह्म मारुती बाबा कुरेकर पाठा सांगत असतात कर्म न करणं हे सुद्धा कर्म करणंच आहे. काही लोकांनी गप बसणं सुद्धा लय मोठेपणाची गोष्ट असते. जीव हा कर्मात बांधलेला आहे. म्हणून जीवाने कोणतंही कर्म करण्यापेक्षा जे कर्म आपल्या उद्धाराला कारणीभूत ठरेल, जे कर्म आपल्या उत्कर्षाला कारणीभूत ठरेल, जे कर्म आपल्या प्रगतीला कारणीभूत ठरेल असंच कर्म करावं. आणि जे कर्म आपल्या अधपतनाला कारणीभूत ठरेल त्या कर्माचा त्याग करावा. वास्तवात जीवाकडून त्याग होणं शक्य नाही. त्यागाच्या गप्पा कीर्तनात सांगणं सोपं आणि वास्तवात तेवढा त्याग असणं अवघड आहे. त्याग सोपा नाही. त्याग किती अवघड आहे तर महाराज सांगतात एक जण तुकोबारायांकडे गेला आणि तो म्हणाला महाराज मी तुम्हाला वैराग्य सांगतो. वैराग्य. तुकोबाराय म्हणले बस गप मला वैराग्य नको सांगू. का
वैराग्य वाटतंय तेवढं सोपं नाही नव्हे. वैराग्य सोपा रे मज बोलता न वाटे. हो आपलं वैराग्य म्हणजे स्मशान वैराग्य. हो आपलं वैराग्य म्हणजे कर्कट वैराग्य. त्या वैराग्याला काय तू वैराग्य कशा काय देह घालू कर्मती कर्मरी टाकूया भितरी आगी माझी. काय सांडू अन्न काय सेवन हिंडू का मौन धरून राहू. पाहुनिया झाडे वरबडूनी पाला खाऊनी विठ्ठला आळवावे. वेचूनिया चिंध्या भरोनिया धागा. वैराग्य तो पण नव्हे नव्हे. महाराज सांगतात की तुका म्हणे जरी एखादा दगड लाख टाकीचे घाव सहन करतो त्याच वेळेला लाख माणसं त्याच्या पाया पडतात. तुका म्हणे जरी जगे टाकी घाया तेव्हा पडी पाया जन्मग विठ्ठला. जीवाकडून कर्माचा त्याग करणं सोपं नाही. मग जीवाला कर्म हे करावंच लागणार आहे. म्हणून कर्तव्य कर्माचा त्याग न सांगता कर्तव्य कर्म करण्याची रीत फलास नसा. आणि मनुष्य जीवाने जन्माला आल्यानंतर कोणती जोडी करावी हे सांगतात. प्रत्येक जीवाला काहीतरी मिळवायचे. प्रत्येक जीवाचे प्रयत्न चालू आहेत. प्रत्येक जीवाचे प्रयत्न कशासाठी चालू आहेत. प्रत्येक जीवाची रात्रंदिवस धडपड चालू कशासाठी चालू आहे. प्रत्येक अगदी बरोबर बोलले. प्रत्येकाला सुख मिळावं असं वाटतं. प्रत्येकाची धडपड कशासाठी चालली. धडपड कशाला म्हणतात. धडपडेपर्यंत जी केली जाते त्याला धडपड म्हणतात. धडपड कशाला म्हणतात. धडपडेपर्यंत जी केली जाते त्याला धडपड म्हणतात. हो प्रत्येकाची धडपड चालली कशासाठी. सुखासाठी. आता काही लोक म्हणतील आम्हाला सुख नको पैसा पाहिजे. पैसा कशासाठी. सुखासाठी का. पैशानं सुखोपभोगाची साधन विकत मिळतात. सुख विकत मिळत नाही. विठ्ठला प्रत्येक जीवाला वाटतंय आपल्या जीवनात सुख मिळावं. नुसतं सुख मिळावं असं वाटत नाही. जीवाला दुःख नको. प्रत्येक जीवाला परमानंदाची प्राप्ती प्रत्येक जीवाला पाहिजे. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती प्रत्येक जीवाला पाहिजे. पण प्रत्येक जीवाचे प्रयत्न चालू आहेत. पण प्रत्येक जीवाला प्राप्त होत. बर जीवाला सुख कधी नकोय. सुख सर्व काळ पाहिजे. बर दुःख कधी पाहिजे. कधीच नको. जीवाला दुःख कधीच नको आणि सुख सर्व काळ पाहिजे. मग महाराज सांगतात एक काम करा. जीवनातलं दुःख घालवल्याशिवाय सुख मिळणार. मग महाराज दुःख घालवायचं म्हणजे काय करायचं. महाराज सांगतात आधी दुःख किती प्रकारचं आहे ते शोधावं लागेल. तर प्रामुख्यानं दुःखाचे दोनच प्रकार बरं का. ज्ञानोबरायच्याला 16 म्हणतात. तो ज्ञानोबरायांच्या मनाचा मोठेपणा आहे. दोन प्रकारचं दुःख. एक म्हणजे जन्माचं दुःख आणि दुसरं म्हणजे मृत्यूचं दुःख. सगळ्यात मोठं ज्ञानोबाई वर्णन करतात. देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळिया ना म्हणून धनंजया जिया परी विठ्ठला. एक म्हणजे जन्माचं दुःख आणि दुसरं म्हणजे मृत्यूचं दुःख. महाराज सांगतात मृत्यूचं दुःख घालवा. मृत्यूचं दुःख घाल. आणि महाराज सांगतात आज आम्ही तुम्हाला सांगायलो पण आज तुम्हाला कळणार ना. कधी कळो येईल अंत काय.
आम्ही तुम्हाला सांगत आहोत, पण तुमचा विश्वास बसणार नाही. तुम्हाला कळेल, पण कधी कळो येईल अंत काय. प्राण प्रयाणाची वेळ राहती निराळी असो. तर महाराज सांगतात की बाबा प्रत्येकाने दुःख घालवावं. एक म्हणजे मृत्यूचं दुःख. आणि आमच्या साधू संतांनी तर मृत्यूला सोहळा बनवलं. सोहळा बनवलं. आपुले मरण पाहिले म्या डोळा, तो झाला सोहळा अनुपम. म्हणून मृत्यूचं दुःख घालवायचं. महाराज सांगतात मृत्यूचं दुःख घालवायचं ना, मग एक काम करा. तुम्हाला मृत्यूचं दुःख घालवायचं असेल तर महाराज सांगतात जन्मालाच यायचं संपवा, म्हणजे मृत्यूचं दुःख भोगण्याची वेळच येणार. महाराज जन्माला यायचं संपवा. हो, जन्माला यायचं संपवा. मग महाराज जन्माला यायचं संपवा म्हणजे काय करा. महाराज सांगतात गर्भवासाला यायचं. का गर्भवासाचं दुःख कसं आहे. काय सांगो गर्भीची मज भोगिता नारायण मांसा मळमूत्र जाणार तुझं क्षणोक्षणा घातच. नवे नवे तो जीव गर्भातून त्या देवाला प्रार्थना करतो. देवा अरे फक्त मला एकदा या दुःखाच्या फक्त एकदा मला या दुःखाच्या बाहेर काढ. एक म्हणजे मृत्यूचं दुःख, दुसरं म्हणजे महाराज सांगतात जन्माचं दुःख घालवा. जन्माचं दुःख घालवा म्हणजे काय करा. गर्भवासाला यायचं संपवा. महाराज गर्भवासाला यायचं संपवा. मग गर्भवासाला यायचं संपवण्यासाठी आम्ही काय करावं. महाराज सांगतात एक काम करा. जेणेकरून तुम्हाला यमाची यातना होणार नाही आणि जन्माचं दुःख भोगावं लागणार नाही, अशी काहीतरी साधना करा. जेणे नये जन्म यमाची यातना ऐशी साधना करा. जेणे जन्म नये ऐशी साधना करा. काही जेणे यमाची यातना नये ऐशी साधना करा. काही जेणे नये जन्म यमाची यातना ऐशी साधना करा. काही जेणेकरून जन्म प्राप्त होणार नाही आणि यमाची यातना सहन करावी लागणार नाही, अशी काहीतरी साधना करा. महाराज मग अशी साधना करा, अशी साधना करा म्हणजे कशी साधना करा. महाराज सांगतात अहो अशी साधना करा. अहो अशी म्हणजे कशी. अभंगाच्या पहिल्या ऐशी जोडी I
करून यमाची यातना भोगावी लागणार नाही आणि जन्माचं दुःख सहन करावं लागणार नाही अशी काहीतरी साधना करा. महाराज अशी साधना करा, अशी साधना करा. म्हणजे कशी साधना करा? महाराज सांगतात, आईची जोडी करा, राम कंठी धरा, जेने चुके फेरा गर्भवास, जेने गर्भवास फेरा चुके, आईशी जोडी करा. जेने करून गर्भवासाचा फेरा चुकेल अशी तुम्ही काहीतरी जोडी करा. जीवाची अवस्था कशी झाली तर पंचदशिकार वर्णन करतात. नदी असावी, नदी असावी. नदी आपल्या सगळ्यांना माहिती, नदी असावी आणि त्या नदीमध्ये भोवरा असतो. भोवरा त्या भोवऱ्याचं काय काम? कसलाही पोहणारा मनुष्य असल्या, कसलाही पोहणारा एकदा भोवऱ्यात अडकला की त्याचा कार्यक्रम संपला. भोवऱ्यात अडकलो, कसलाही पोहणारा असू द्या, कसलाय, त्या भोवऱ्याचं एकच काम. त्या भोवऱ्याचं काय काम महाराज? त्या भोवऱ्याचं एकच काम, असा घर 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 फिरतो, वर नेतो, खाली आणतो. घर 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 फिरतो, वर नेतो, खाली आणतो, वर नेतो, खाली आणतो. घर 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 फिरवणे, वर नेणे, खाली आणणे, वर नेणे, खाली आणणे, संपो, एवढंच काम. तसं हा प्रपंच म्हणजे भोवरा आहे. भोवरा या प्रपंचात सापडलेला जीव म्हणजे कीटक आहे आणि संपवणं हा त्या भोवऱ्याचा नियम. पंचदशिकार वर्णन करतात. नद्याम कीटाम युवावर्ता दावर्तांतरमाश्रुते व्रजंतो जन्मनो जन्म लभंते नैव निवृत्ती. मग त्याच्या जीवनामध्ये त्याच्या सत्कर्माचा परिपाक होण्याची आवश्यकता आहे. त्याला त्याच्या जीवनामध्ये करुणानिधी महात्मे भेटण्याची आवश्यकता आहे आणि त्याला त्याच्या जीवनामध्ये विश्रांतीनाम सुखाची आवश्यकता आहे. सत्कर्म परिपाकाते करुणानिधीनो धृताः प्राप्यति रतरुच्छायां विश्राम्यन्ति यथा सुखं विठ्ठला. जेणे चुके फेरा गर्भवास फेरा चुके, आईशी जोडी करा. मग महाराज अशी जोडी करा, अशी जोडी करा म्हणजे काय करा? महाराज सांगतात, राम कंठी धरा, राम नाम तुम्ही कंठात धारण करा. हस्तो पवित्रो यदि दान पुण्यम, पादौ पवित्रो यदि तीर्थयात्रा, कंठ पवित्रो यदि नाम घोषो, हृदय पवित्रो यदि ब्रह्मनिष्ठा, कंठी राहू नाम अंगी भरोनिया प्रेम, कंठी धरिला कृष्णमणी अवघाजनी प्रकाश. ऐशी जोडी करा, राम कंठी धरा. महाराज भगवंताची एवढी 1000 नावं असताना तुमचा राम नामाबद्दल एवढा आग्रह का असा प्रश्न विचारू शकतात. तर त्याचं उत्तर असं आहे, जगात हे राम एक मंत्र दहोदधी नावाचा एक ग्रंथ आहे. त्याच्यात 1000 मंत्र सांगितले. सगळ्यात सोपा, साधा, सरळ आणि अधिक फलदायी कोणता मंत्र असेल तर तो राम मंत्र सांगितला. राम मंत्र सांगितला. आता या राम नामाची अशी जादू आहे. आपण एक प्रयोग करू एकाच मिनिटात. काय? राम म्हटलं की तोंड उघडतं बघा तुम्ही, आणि म म्हटलं की तोंड बंद होतं. लगेच बघा, राम म्हटलं की तोंड उघडतं आणि म म्हटलं की तोंड बंद होतं. आता एक काम करा, म म्हटल्यानंतर तोंड बंद करून दाखवा, रा म्हटल्यानंतर तोंड बंद करून दाखवा आणि म म्हटल्यानंतर तोंड उघडून दाखवा. मी प्रत्येकाला 100 रुपये देणार. हा बघा ना, जमतंय का? रा म्हटल्यानंतर तोंड बंद करायचं आणि म म्हटल्यानंतर तोंड उघडायचं. प्रत्येकाला 100 रुपये देणार. शक्य आहे? हा बरं, 200 देतो. आता तर काय बरं, 500 देतो. जाऊ दे, चला. शक्य आहे का? शक्य नाही. मग राच म्हटल्यानंतर तोंड का उघडतं आणि मच म्हटल्यानंतर तोंड का बंद होतं? तर त्याचा शास्त्र असा विचार सांगतं, रा म्हटलं आणि तोंड उघडलं की शरीरातली सगळी पाप बाहेर पडतात. आणि म म्हटलं की तोंड बंद, पुन्हा त्या पापांना आतमध्ये प्रवेश नाही. नो ऍडमिशन विदाउट परमिशन. विठ्ठला शास्त्र सांगता, रकार रोच्चार मात्रेन बहिर्निर्यांती पातकः पुनः प्रवेश भावेच मकारस्तु मातवत. म्हणून ऐशी जोडी करा, रामकंठी धरा, राम नामाचे पवाडे, राम नामाचे पवाडे.
पतिबाई चोरणी पदवी घेईजे ऐसे सुख वचनी आहे म्हणून ऐसी जोडी करा राम कंठी धरा जेने चुके फेरा गर्भवास. महाराज गर्भवासाचा फेरा चुकवायला सांगता, राम नाम कंठात धारण करायला सांगता आणि ही जोडी करायला सांगता. महाराज अहो हे जर नाही केलं तर आमच्या पाठीमागे फार जण आहेत, आमच्याजवळ भरपूर पैसा आहे, मुलगा आहे, पत्नी आहे, हे आमचं गर्भवासाचं दुःख चुकवू शकणार नाहीत का? तुकोबाराय म्हणतात ते नाशिवंत आहे. प्रिया पुत्र म्हणणारी आणि वाजवणारी मंडळी असल्यानंतर कीर्तनकार जिवंतच असला पाहिजे असं काही नाही. विठ्ठला महाराज हे आमचं गर्भवासाचं दुःख चुकवणार नाहीत का? महाराज सांगतात ते नाशिवंत आहेत, नाशिवंत आटी, नाशिवंत प्रिया, नाशिवंत पुत्र, नाशिवंत धन, म्हणून बीज ज्याचा शेण त्याचे फळ, म्हणून आईशी जोडी करा. महाराज सांगतात नाशिवंत आटी. इथे तुम्ही जे काही कार्य करताय हे सगळं कार्य नाशिवंत आहे. येथे म्हणून महाराज सांगतात येथे नसरे दुसरी आटी देवा भेटी जावाय. म्हणून नाशिवंत आटी, नाशिवंत प्रिया, बायको सुद्धा प्रश्नार्थक विचारतात. तुका म्हणे कारे नाशिवंतासाठी देवाचा विटुटी पाडीत असो. नाशिवंतासाठी नाशिवंत प्रिया, बायको सुद्धा नाशिवंत आहे. हो नाशिवंत. आता हे नसलेल्याला सांगण्याचा अधिकार नाही. विठ्ठला विठ्ठला. कुणाकुणाचं लग्न झालंय हात वरती करा बरं. बाबा एवढे ब्रह्मचारी तुमच्या गावात यांनी हात वरती का केलेला माहिती का तुम्हाला? यांनी हात वरती का केलेला? हे संसाराला इतके वैतागले की यांना हात वरी करायची सुद्धा अवस्था शिल्लक राहिली नाही. विठ्ठला महाराज सांगतात बायको सुद्धा नाशिवंत आहे. धना आणि भूमो पशवश्च गोष्टी भार्या गृहद्वारी जगन्मशाने निश्चितायां परलोक मार्गे कर्मंगु गच्छति जीवैकः. म्हणून नाशिवंत आटी, नाशिवंत प्रिया, नाशिवंत धन,
धन सुद्धा नाशिवंत आहे. पण हे कीर्तनात सांगणं सोपं आणि नंतर त्याची अनुभूती येणं अवघड आहे. मग महाराज पैसे कमवायचेच नाही का? पैसे अवश्य कमवले पाहिजे, अवश्य कमवले पाहिजे. आणि कोणताही धंदा करून पैसे कमवले पाहिजे. कोणताही कोणतेही धंदे ना का, धंदा आणि धंद्याच्या फरक असतो. हो, महाराज सांगतात पैसे अवश्य कमवले पाहिजे. का? पैशामुळे किंमत. तुमच्या जवळचे पैसे संपले कोणी विचारित नाही तुम्हाला, कोणी विचारित. हो, महाराज सांगतात ज्या वेळेला आपल्या जवळ पैसे नसतात त्यावेळेला आपल्या आणि एखाद्या व्यक्तीचे घनिष्ठ संबंध असू द्या, ती माणसं म्हणतात आमचा त्याचा काहीच संबंध नाही. आणि ज्या वेळेला आपल्या जवळ पैसे असतात त्यावेळेला एखाद्या व्यक्तीचा आणि आपला काही संबंध नसू द्या, ती माणसं म्हणतात तो आमच्या आत्याच्या, मावशीच्या, चुलतीचा, पुतणीचा सक्का मावस भाऊ. लय जवळचं सांगितलं का? ही ताकद पैशाची. अपने भी पराये हो जाते हैं जो अपने खास होते. अपने भी पराये हो जाते हैं जो अपने खास होते हैं. महाराज सांगतात पराये भी अपने हो जाते हैं जब पैसे पास होते हैं. विठ्ठला काकड्यात वर्णन करतात मला. जोवरी चढाना गा तोवरी म्हणती माझा. मानिती पारगावातले, मानिती पारगावातले नाही, मानिती लहान थोर देह सुखाची आकाजा. इंद्री मावळली आला बागुला जा. महाराज सांगतात आता इंद्रियात शक्ती राहिली नाही आणि आता सगळ्यांनी मात्र पाठ फिरवली. हो, महाराज सांगतात जी बायको लग्न झालं आणि लग्न झाल्या झाल्या महाराज सांगतात जी बायको दरवाज्यात पाय टाकायच्या अगोदर दारात पाण्याचा तांब्या घेऊन थांबायची. आता वय 60 वर्ष झालं, आता थकलो, आता इंद्रियात शक्ती राहिली नाही. महाराज सांगतात आता तीच बायको 10 वेळा म्हणला अगं पाणी आण गं, अगं पाणी आण गं. 10 हाका मारल्यानंतर बायको पाण्याचा अर्धा तांब्या भरून घेऊन. महाराज सांगतात तीच आहे. पण हे सगळं कसं काय झालं? खर म्हणजे काय? खर म्हणजे काय? अहो खरं. बाईल म्हणे मरता तरी बरे थुंकून या घरला. मग हे सगळं कसं झालं? मला सांगतात इंद्रिये मावळली आला बागुल आजा. कैसा विपरीत झाला तोची देह नव्हे तुझा. महाराज सांगतात देह तर तोच आहे पण ही सगळी भावना का बदलली? नाशिवंता ती प्रिया पुत्र धन म्हणून बीज ज्याचा शीनतेची फळ. जे झाड लावलं तेच फळ येणार आहे ना. हो, एकाने झाड लावलं कशात लावलं? हा सांगतो ना. एकाने झाड लावलं कशात लावलं? अहो सांगतो मी कशात लावलं. एकाने झाड लावलं कशात लावलं? सांगतो मी, ऐका तुम्ही. एकाने झाड लावलं कशात लावलं? सांगतो ना, ऐका ना. एकाने झाड लावलं कशात लावलं? हा एकाने झाड लावलं बाबळीच. कशात लावलं? बाबळीच. आणि त्याने 20 वर्ष वाट पाहिली का? आंबे का येत नाहीत म्हणून. आता साधं सांगा बाबळीच्या झाडाला आंबे किती दिवसांनी येतील? हा 20 वर्षांनी, 25, 50 वर्षांनी तरी, 100 वर्षांनी तरी नाहीच म्हणतात. 100 वर्षांनी तरी यायला पाहिजे. बरं 500 वर्षांनी तरी येणारच नाही. बरोबर बोलले, येणारच नाही. का? बाबळीच्या झाडाला आंबे येत नसतात. तसं ज्या प्रपंचाचा स्वभाव दुःख देणार तो प्रपंच सुख कधीच देऊ शकत नाही.
प्रपंच कधीच सुख देऊ शकत नाही का? बीज ज्याचा शीन त्याची फळ, पेड बबूल का लगाय, तो आम कहा से खाए का? या प्रपंचाचा स्वभाव दुःख देणं आहे. म्हणून महाराज सांगतात एक काम करा, आता एकच करा, निश्चित असं साधन सांगा. महाराज सांगतात नाव धड करा सहस्रनामाची, जे भवसिंधूची थडी पावे. आता याचा अर्थ करत असताना स्वानंद सुख निवासी सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या सार्थ गाथेमध्ये असाच केलेला आहे की विष्णू सहस्रनामाची नाव धड करा, किंबहुना भगवंताची 1000 नाव आहे, ती नाव धड करा. धड करा म्हणजे काय? धड करा सांगतात त्याचा अर्थ नाव ही दोषयुक्त असले पाहिजे. तर नाव ही दोषयुक्त आहे. आता तिचे 10 अपराध सांगितलेले ते सांगून आपल्याला वेळ घ्यायचा नाही, नाहीतर 11वा अपराध आपल्या पोटात पडेल. विठ्ठला विठ्ठला नामापराधा दश असे नावाचे 10 अपराध सांगितलेले ते सांगायचे नाही. नाव धड करा का? नाव दोषयुक्त नसावी, दोषमुक्त असावी. आणि दोष नावेत पाणी असावं का पाण्यात नाव असावी? पाण्यात नाव असावं. नावेत पाणी नसावं. तसं ज्या नावेत पाणी ती नाव किरणा कधीच नेऊ शकत नाही, तसं नाव ही दोषयुक्त नसावी, दोषमुक्त असावी. आणि महाराज सांगतात नाव धड करा सहस्रनामाची, जे भवसिंधूची थडी पावे. मग महाराज आता आम्हाला शेवटचा पर्याय सांगा. महाराज सांगतात ज्या वेळेला तुम्हाला काळ नेर येईल त्यावेळेला जो राम नामाचा बाण तुमच्या खात्यात भरलेला आहे तो काळाच्या तोंडावरती हाणा. अभंगाच्या शेवटच्या म्हणे आना काळा तोंडावर, तुका म्हणे आना
मला जशी जमेल तशी वेळी वाकडी सेवा करण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, पांडुरंग परमात्मा, सद्गुरू जोग महाराज, आपण सर्व मायबाप श्रोते, सर्व आदरणीय महाराज मंडळी, सर्वांच्या चरणारविंदी झालेली सेवा समर्पित करतो. या सर्व लोखंडे कुटुंबियांना परमात्म्याने त्यांच्या दुःखातून सावरण्याची शक्ती द्यावी अशी त्यांच्या सत्तेतून त्यांच्या चरणी प्रार्थना करायची. आणि खऱ्या अर्थानं जे आपल्यातून निघून जाऊन 1 वर्ष झालं ते अत्यंत हाडाचे वारकरी, निळोबारायांचे वारकरी, आदरणीय परमपूज्य भगवंत पिराजी लोखंडे महाराज, त्यांच्या चरणी झालेली सेवा समर्पित. त्यांच्या सर्व कुटुंबियांना अंतःकरणापासून धन्यवाद. त्यांच्या 3ही मुलांना परमात्म्याने सुख, समृद्धी, ऐश्वर्य द्यावं अशी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना. ही सर्व महाराज मंडळी सर्वांच्या पायाला मनापासून वंदन करतो. ही महाराज मंडळी म्हणजे सर्व हाडाची वारकरी. हो, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा महाराज मंडळी. आणि तुला दुसरी गोष्ट आनंद वाटतो, विनेकरी तरुण एकदम वा. हो, विनेकऱ्यासाठी एकदा स्पेशल टाळ्या वाजवा. तुम्हाला आपण अंतःकरणापासून धन्यवाद. सर्वच महाराज मंडळी, माझ्यापेक्षा अधिकारानं ज्येष्ठ श्रेष्ठ असलेली ही सर्व मंडळी. आणि या सेवेसाठी खऱ्या अर्थानं मी नकारच दिलेला होता, पण पुन्हा त्यात थोडासा बदल झाला. आदरणीय आमचे माझे सन्मित्र, आम्ही आळंदीत सोबत राहिलो. माझ्यावर अत्यंत प्रेम करणारे व्यक्तिमत्व, आदरणीय आमचे अगदी माझ्यापेक्षा वयाने लहान असला तरी हे बुद्धिमान असलेले व्यक्तिमत्व, आदरणीय आमचे साहिलजी ढोबळे, ते मला म्हटले तुम्ही नकार देऊ नका, आमच्या घरातला कार्यक्रम. आता रात्री आम्ही कसं तर जालन्याच्या पलीकडे परतूरला होतो, म्हणजे जवळजवळ परभणीच्या जवळ, पण परमात्म्याने वेळेत आणलं. तुमच्या सर्वांचं दर्शन झालं, माझं पण भाग्य असो. सर्वांना अंतःकरणापासून वंदन. आणि वातावरणाची प्रतिकूलता पाहता सेवेला पूर्णविराम. सर्वांनी हात वरती करा. 2 मिनिटं तुकोबारायांचं भजन घेऊ, सगळे 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 2 मिनिटं. आणि नंतर अभंग म्हणू आणि पुष्पवृष्टी करू, नंतर करू आणि भजन घेऊ. करा वरती हात, 2 मिनिटं, फक्त 2 मिनिटं. तुकाराम तुकाराम नंतर आपण घ्यायचं का द्या घ्यायचं. तुमचं कसं हो विठ्ठल आधी आपण घ्या ना. माझ्या वडी आम्ही जातो तुम्ही कृपा सद्गुरु तुकाराम महाराज, प्रभु रामचंद्र भगवान, सद्गुरु जोग महाराज की जय. ज्ञानदेव तुकाराम
वरती आहे देशातील पायी पांडुरंगा या संतास निर्विहीची मज दे आणि तुझे काही नमाब देवा म्हणे आता उदार तो होई मज ठे पायी संताची या संतास निर्विहीची मज दे आणि तुझे काही नमाब देवा ज्ञानदेव तुका पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराज प्रभु रामचंद्र भगवान श्री संत सावता महाराज की जय बोलो रे भाई सब संतन की जय। आज या ठिकाणं ज्या निमित्तानं हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे ते आमच्या परिवारातील आमचे मोठे बंधू हरिभक्तपरायण भगवंत पिराजी लोखंडे यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्तानं आजची कीर्तन रूपी सेवा हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर माऊली महाराज करंजीकर यांना आपण या ठिकाणी निमंत्रित केलं आणि या ठिकाणी महाराजांनी अगदी उद्बोधक अशा प्रकारची कीर्तन रूपी सेवा समर्पित केली। या ठिकाणं आमच्या लोखंडी परिवाराच्या वतीनं मी बाबांचा या ठिकाणी सन्मान करतोय, महाराजांचा सन्मान होतोय आणि तो सन्मान आपल्या मुक्तादेवी पायलिंडे सोहळ्याचे सदस्य त्याचप्रमाणे ज्यांनी बाबा आपल्या आजोबाचं जवळजवळ 49वं वर्ष पुण्यस्मरण केलेलं आहे, ज्या कुटुंबानं एवढा मोठा कार्यक्रम केलेला आहे त्या कुटुंबातील हरिभक्तपरायण मदन भाऊ ढोबळे आपणाला विनंती करतो या ठिकाणी आपण कृपया महाराजांचा सन्मान करायचा आहे। त्यानंतर या ठिकाणी विशेष करून या कुटुंबामध्ये त्याचप्रमाणे शरद सहकारी बँकेचे संचालक, कात्रज संघाचे माजी संचालक आणि शरद सहकारी बँकेचे संचालक यापैकी दौलतराव सकाराम लोखंडे आपणास विनंती करतो आपण या ठिकाणी आलेल्या पाहुण्यांचं आणि महाराजांचा सन्मान करायचा आहे। या ठिकाणी प्रथमतः हे बा सर्व मंडळाला विनंती आहे आपण कुणी जेवल्याशिवाय जायचं नाही, अगदी 2च मिनिटांमध्ये या ठिकाणी आलेल्या पाहुण्यांचा सन्मान होईल। या ठिकाणी मृदुंगमणी अजित महाराज लोखंडे आपला देखील सन्मान होतोय, अजित महाराज लोखंडे यांचा देखील सन्मान होतोय, त्याचप्रमाणे ज्ञानेश्वर प्रासादिक भजन मंडळ यांचा देखील सन्मान होतोय। या कार्यक्रमासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सन्माननीय निलेश शेठ स्वामी थोरात यांनी देखील भेट दिलेली आहे, त्यांचं देखील आणि आलेल्या सर्वच पदाधिकाऱ्यांचं, ग्रामस्थांचं, महिला वर्गाचं आमच्या लोखंडे कुटुंबियाच्या वतीने या ठिकाणी ऋण व्यक्त करतो। आणि यानंतर या ठिकाणी संचालक शरद सहकारी बँकेचे संचालक सन्माननीय दौलतभाई लोखंडे यांना मी विनंती करतो आपल्या लोखंडे परिवाराच्या वतीने आलेल्या सर्व पाहुण्यांचं या ठिकाणी स्वागत करायचंय, ऋण व्यक्त करायचंय आणि सर्वांना आपल्याला विनंती आहे या ठिकाणी फक्त हे साहित्य उचलून घेतल्यानंतर या ठिकाणी जेवणासाठी याच मंडपामध्ये आहे त्या जागेवर बसून घ्यायचं अशी लोखंडे कुटुंबाच्या वतीने आपणास विनंती आहे आणि शक्यतो पंक्ती बसताना अशा बसा, पूर्व पश्चिम बसा म्हणजे वाढपाला सोपं जाईल। दौलतभाई लोखंडे आपले ऋण व्यक्त करते। आता हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर माऊली करंजीकर यांचं